हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. काय करू आता, मला वाटलं नव्हतं असं बड्डेचा व्हिडिओचा स्वागत असा होईल. 2 वाजले, अजून आंघोळ नाही, आत्ता पत्ता नाही. घरातलं थोडं आवरायचं होतं, ते बाथरूम वगैरे ते सगळं म्हणजे घरातलं बऱ्यापैकी आवरलेलं आहे मी. आणि ते बी आजच दिवस भेटला मला आवरायला. काय करता काय माहिती, माझं मूडवर काम असतं. जर ते काम करायचं मूड झालं तरच ते काम करायचं, नाहीतर पळू द्यायचं, असं झालं. तर उशीर झालेला आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी, खूप जास्त उशीर झाला आहे. 2 वाजले, अजून आंघोळ नाही, एवढं आवरत बसली. आता आंघोळ करते. मिस्टर गेलेत कामावर, ते आता येतील, त्यांचाही टाईम झालं यायचं. मयंकला पण शाळेत पाठवलं, मयंक पण येईल आता. पाहुणे पण येणार आहेत ना. अजून घरातलं काही आवरलं नाही, बाकी नको ते आवरत बसली. घरातलं अजून काही आवरलं नाही. वरण भात लावून दिलेला आहे. आता आंघोळ करते, पटकन घरातलं आवरते, तोपर्यंत पाहुणे येतात. मग परत तयारी करायची आणि परत मग सेलिब्रेशनला कुठंतरी बाहेर जायचं. कारण मी काहीही तयारी केलेली नाही, फक्त मयंकला ड्रेस घेतलेले आणि त्यानंतर केक म्हणजे त्याच्या पसंतीचा पाहिजे, त्यामुळे केक घ्यायला त्याच्याच पसंतीने जाऊ. तर दरवर्षी 16 जुलैला आहे ना लय पाऊस असतो, पण यावर्षी पाऊसच काही दिसत नाही. ऊन तर चांगलंच तापलेलं आहे. असू द्या, चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणते मयंकच्या बड्डेच्या दिवशी तरी पाऊस नाही आला पाहिजे, म्हणजे बड्डे छान पद्धतीने सेलिब्रेट करता येईल. तर बड्डेला कोण कोण येतं आहे ते तुम्हाला दिसणारच आहेत व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी आवरते आणि मग सगळे पाहुणे आल्यावर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तर तुम्ही करा कंटिन्यू. बापरे, काय सांगू तुम्हाला, कवाची कामं आवरती मी. मग नंतर मी आंघोळ केली, वरण भात केला, मग ते आले, मग आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर गप्पा मारत बसलो इथं 2-3 तास. आणि गप्पा मारण्यात आमचा एवढा टाईम वेस्ट झाला. आता मयंकला आणि त्यांना पाठवलं आहे मी ड्रेस फिटिंगला, कारण मला पण ड्रेस घेतले होते त्या दिवशी. यांना दोघांना तर झाले ड्रेस, मी काय घालीन. परत मला नावं ठेवतात लोक, तुला का कपडे नाही का, तेच कपडे घालते असे बोलतात. त्यामुळे मग आता त्यांना दोघांना माझ्या ड्रेसला शिलाई करायला पाठवलं आहे. तोपर्यंत म्हणलं मी घरातलं आवरून ठेवते. आणि आधी तिथंही लक्ष्मण दादा, वहिनी ते सगळे निघले ती यायला, आणि माझा अजून घरात राडा पडला आहे. प्लस जाऊ द्या, आता मी बोलू शकत नाही अजिबात. आता डायरेक्ट बड्डेमध्ये व्हिडिओ चालू करते. मला बोलायचं तर भरपूर काही आहे, पण बोलू शकत नाही आहे, कारण टाईम कमी आहे माझ्याकडे आणि काम जास्त आहे. आधी काम करते, मग नंतर बोलू आपण. इकडं पहा, बड्डे माझा आहे का तुमचा आहे? तुम्हीच नटून थोडून तयार झाले. माझा अजून अवतार बघा. आता शिक भांडे घासले, तिचं मोठं सबकेला चक्कर आले बसली. पाहुणे आले की माझं अजून कधी कापणार आहे. केक कोणी आणला? ज्यांनी आणला का विचार बरं. आले तसेच 9 वाजता केक आणला का विचार ना. आम्हाला काय माहिती, आम्ही तुमचीच वाट पाहतो केक येईल ना कट करू म्हणून. लक्ष्मण दादा आणि वहिनी आले बघा, किती छान वाटते. आज सगळी फॅमिली सोबत आहे बघा, कोणाचीच कमी नाही. आदिती ताई, आज सगळी फॅमिली सोबत आहे, कोणाचीच कमी नाही. कोणाचीच कमी नाही आणि कोणाची गरज बी नाही इथं. हे फॅमिली आहे फक्त, ही धरून चालायची, बाकी कोण नको आहे. तुम्हाला पाहिजे का कोण? तर फ्रेंड्स, वेलकम बॅक. मी आवरलेलं नाही अजून, माझं आवरलं नाही. आता मी आवरते. सगळे आलेले आहेत फायनली. आणि मी सकाळपासून, आज बर्थडे आहे ना म्हणून गोरा दिसतोस. आज सकाळ नाही तरी तू करी दिसतेस. आज सकाळपासून व्हिडिओ शूट नाही केला मी, कारण दुपारपर्यंत माझे कामच चालले. मग हे उशिरा आले, मग आम्ही जेवलो, मग गप्पा मारण्यात टाईम गेला, मग असंच अख्खा दिवस गेला. मग आता हे आलेत, आता आवरते. आम्ही म्हणजे बड्डेचं काही मी प्लॅनच नाही, डोक्यातच नाही माझ्या. फक्त कपडे आणले, म्हणलं केक कापू, पण असं काही डोक्यातच नव्हतं कशा पद्धतीने करायचं. घरी पण डेकोरेशनचं सामान मी आणलेलं नाही आहे, त्यामुळे डेकोरेशन पण केलं नाही. तर बघू आता. आम्ही जाणार आहे एका ठिकाणी, तिथं ऑलरेडी डेकोरेशन असतं, त्यामुळे टेन्शन नाही. इकडे बाहेर जेवण करून येऊ. आता तुम्ही नेहमी मला सगळे म्हणताय ना की आदिती ताई, ते तुझ्या घरी आल्यावर तू काही करत नाही, तिच्या घरी जाऊ खाते वगैरे. तर आता त्यांना स्पेशल मी हॉटेलमध्ये पार्टी देते आज माझ्याकडे. का आदिती ताई? चला पार्टीला चला.
मला नाव ठेवते सगळे, उपाशीच पाठवते तिला, दरवेळेस आली की उपाशीच पाठवते अशी करते. मग आता आम्ही केक खाणार का जेवण काय झालं? काय झालं? काय झालं? माझ्याकडून कोणी स्वयंपाक पाहिजे. केक खाणार आहेस का? स्वयंपाक करा म्हणते हे बघा. बघ काय वहिनी आधीची ताईला सांगते. ऐक ना, केक खायचा आहे का जेवण करायचंय? केकनी पोट भरतं का? नाही, आधी ते ताईला वहिनी सांगते. जेवण करणार. कोणाला महत्वाचं बोलू नंतर आपण. लक्ष्मण दादा ओरडते तुमचं काय आवरणा, ये झोपा काढतेत आणि मलाच म्हणते आवरत नाही. तुझ्यामुळं आम्ही झोपायला लागलोय. काय बाय, आम्ही आलो तर हिजा अजून आवरूनच होतोय नत्ता पट्टा. पाहुणी येऊन बसली ना घरात. मग बड्डे बॉयची मम्मी चांगली नाही का दिसली पाहिजे? हो का, असं आहे का? मग व्हायला का, आम्ही माणसं घरात यायची आणि हिथंही बया बसली हो का, इकडं ना जाते तिकडं येते, तिकडं जाते ना इकडं येते. अगं आम्ही आवरू का नको? काय करावं हिच. आता आम्ही घरात येऊन बसलोय बघा आवरून बिवरून, आणि जाम बाळाच्या आईचा बड्डे, मुलाचा बड्डे, सगळ्यांचा बड्डे, तीच बाई अजून आवरती या. आणि पोरग तर कधीच आवरून बसलोय, अजून हिचा नट्टपट्टाच चाललाय, इकडं कर आणि तिकडं कर. आम्ही कधीच येऊन बसलोय, झाला असला अर्धा एक तास, अजून इथं होते, अजून कुठं गेली काय माहिती तिकडं. अहो बड्डे गर्लची मम्मी, अहो होतंय का नाही? अहो तसं नाही हो, बड्डे बॉयची मम्मी म्हणलं. अगं होतंय का? काय करावं बाई, बर्थडे बॉयची मम्मीचं अजून आवरून होतंय, तिकडं अजून वरडती या. होईल की नाही आजच्या दिवसात काय माहिती. आम्ही तर येऊन बसलोय, बसून कंटाळा म्हणून आम्ही चाललोय आराम करत बेडवर. घेऊन नाही येणार, लगेच दाखवते. किती टाइम लागतो? आता झालं आवरलं माझं. कशी दिसतीये मी सांगा, हा ड्रेस कसा दिसतोय सांगा. आधी ती ताई इकडं आराम करते, आम्ही आराम करायला. तोपर्यंत अजून आराम करा. आम्ही नवऱ्यासोबत 2-4 फोटो घेतो. मी छान दिसते, तुम्ही छान दिसता, आपण फोटो घेऊ. चला उठा. छान दिसता, हँडसम दिसत. मित्रांनो सांगा पटापटा कमेंट करून, हे हँडसम दिसत. उठा ना तुम्ही, उठून जा असं इकडं पण. हां, हे हँडसम दिसतात का नाही सांगा पटकन कमेंट करून. बॉडी दाखवा. बॉडी अशी बायशेप दाखवा. जिम लावली ना, हे डेरी कमी करायला जिम लावली. 9वा महिना लागलाय लावायला. कशी दिसते मी? तारीफ करा बरं. चांगली तारीफ करा, चांगली तारीफ करा. असं करा. तर चला, ते वहिनी म्हणते अल्बम दाखव, लगेच अल्बम दाखवते त्यांना, मग निघू आम्ही. ही जोडी जगातील परफेक्ट जोडी आहे. कशी दिसतीये जोडी नक्की? पाय बाई वहिनी लगेच सरकले. आधी ती ताई ये जोडीचा व्हिडिओ काढते, जोडीने बसले छान, वहिनी लगेच सरकले व्हिडिओ काढायला घेतलं की. यांचा प्रेम असा आहे बघा, प्रेम असावं तर असं. ही आमची दिदी, हा आधी ती ताईचा दादा. हे आमचे मिस्टर इकडे बसलेत मोबाईल बघत, वैतागले ते चला 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 करून. हा आता दिसले, चमकले. बरं सगळ्यांनी एक गोष्ट पटकन अशी कमेंट करून सांगा बरं. हे म्हणतात मी काय हँडसम दिसतो का? हँडसम नाही दिसत का सांगा बरं. इकडं पाहा, दिसतात का नाही? हँडसम दिसते तेव्हा. कोणाला दिसू नको दिसू, मला हँडसम दिसता बस. तुम्हाला कोणासोबत राहायचंय? माझ्यासोबत. मला हँडसम दिसले म्हणजे झालं ना. मला जायचंय निघून. हो, मी म्हणलं कोणाला दिसू नाही तर नको दिसू, मला हँडसम दिसता बस झालं. होय आमचे मेहणे मस्त दृश्य लागण्यासारखे आहेत की. तुम्हाला कोणासोबत राहायचंय? माझ्यासोबत. ते म्हणते तुला कोणासोबत राहायचं? म्हणलं चालली निघून. तुला जाऊन देतील का? ही आमची आदिती ताई. तुझा नवरा जाऊन देईल का? ताई एवढं जीव बांधून ठेवतील ती मला. अजिबात गेली की जाऊन तिकडून द्यायचं हुडकून बाई. आणतील. आमच्या घरी 2 दिवस राहून देत नाही. कधी मी येतील? गेली की दुनिया इकडे तिकडे करून टाकतील ते. आमच्या घरी ते असं कधी पिच्चा ते? सोडणार आहेत का? अजिबात बघतात नाही. कसे बघा. हाय ना, बरोबर बोलते मी. फक्त आमच्या मेहण्याला 1 नंबर स्माइल तेवढी येते बघा. आणि असे भारी हसते. मला दुपारी उल्लू बनवलंय फोन करून, माहित आहे का? मज्जा घेतली आम्ही दुपारी फोन लावून.
या मेवणीचा नंबर नाही बघा, नको त्या बायकांकडे यांचे नंबर आहेत. एवढे दिवस झाले हिच्याकडे शपथ, हिच्याकडे नाही, खरंच नाही, नंबर अजूनपर्यंत नंबर नाही. नाहीये. आणि यांच्याकडे पण कुठल्या म्हणजे माझ्या कुठल्याही मैत्रिणीचा कोणाचाच नंबर नाहीये. हिचा पण नव्हता, मी दिलता. मग आम्ही मेहुणीचा मगाशी सुद्धा नाही, आज भेटलाय मेहुणीचा नंबर. मग आम्ही मगाशी मजाक घेतली थोडीशी त्यांची. कोण बोलताय, कुठून बोलताय, हे ओळखलंच नाही. लय म्हणलं घ्या थोडीशी मज्जा. हे म्हणते मला भीती वाटते, घे तुझ. पण मी बघा. ओळखलं होतं, ट्रुकॉलरला नाव आलतं. मेवणीला घाबरते बघा. मेहुणे आमचे खरंच खूप छान आहे, देव छान आहे. माणसारखे आहेत आणि हसायला. असं जोडी भेटायला नशीब लागतं. हसायलाच छान आहेत ते बघा, कशी बाकी भारी काही चालू नाही ना. हसायला बी छान आहेत, दिसायला बी छान आहेत. साधे भोळे गरीब आहेत बिचारे. हा ना. तुमच्यासाठी. साडे भोळे ती नाही का एक माझ्यासाठी नाही. कोणीतरी कमेंट केली ती आदित्य, मला म्हणे तुझा नवरा लय शांत दिसतो बरं का. मी त्याला उत्तर देते, हे दिसते साधे भोळे शांत दिसते पण दिसतो तसं नसतं, म्हणून जग फसतं. एवढे बडबड करते. आम्ही जर बोलायला लागलो ना 3-3 तास आमच्या गप्पा सरत नाही. म्हणून तर मग अशी टाइम वेस्ट झाला. जेवण झाल्यानंतर 2-3 तास गप्पा मारत बसलो आम्ही, तरी आमच्या गप्पा आमची सरेना. मजा घेत बसलो. हे आले तरी आमच्या गप्पा सरेना. कोण म्हणणार का त्यांना शांत माणूस आहे. अरे शांत रे बाबा मी. शांत का? झोप लागली मग तर आम्ही काय माझ्यासोबतच करू? बोलता का एवढे बडबड बडबड, चुरू 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 चुरू, है ना. चला आवरा. पाहून घ्या एल्बम, पाहून घ्या. चांगले आले का एल्बम? तर चला आता निघतो आम्ही, उशीर झाला. बोलू तिकडे गेल्यावर. तर मित्रांनो, मयंकसाठी आदिती ताईने गिफ्ट आणलेलं आहे. त्याचा इथं गिफ्टचा व्हिडिओ चालू आहे. उशीर झाला तरी यांचं उरकत नाही गिफ्ट द्यायचं, कारण गिफ्ट घरीच ठेवून जायचंय. चला, हे अजून एक इकडं आमच्या दीदीने बी मोठा गिफ्ट आणलेला आहे मयंकसाठी. ते बी गिफ्ट दिला, त्याचे फोटो तुम्हाला बघायला भेटतील. त्यांना नाही व्हिडिओ आवडत. तर चला मग निघायचं का? चला चला चला. हे भुकेजले पार. घेतले. चला चला चला. चला निघतो आता आम्ही सगळी फॅमिली. चला चला बच्चा पार्टी, बर्थडे केले, चलो सेलिब्रेशन. चला साळुंके साहेब चला. तर फ्रेंड, सगळी पार्टी लक्ष्मणदादाच्या रिक्षामध्ये आली होती. तर लक्ष्मणदादाकडे रिक्षा आहे, त्यामुळे टेन्शन नाही. ड्रायव्हर लक्ष्मणदादाच बनले. स्वतःची रिक्षा आहे लक्ष्मणदादाकडे. सगळ्या पार्टीला घेऊन आले, आदिती ताई, वहिनी, पोरं सगळ्यांना. मग त्यानंतर आम्ही घरून आवरलो आणि थेट निघालो आम्ही राजमहल हॉटेलला जाण्यासाठी. कारण तिथंच मागच्या वेळेस माझा बड्डे केला होता आणि तिथं डेकोरेशन ऑलरेडी असतं, त्यामुळे वेळेवर डेकोरेशन करायची गरज पडत नाही. म्हणून म्हणलं चला, बड्डेचा काही प्लॅन नव्हता घरी, मी काही डेकोरेशनचं आणलं नव्हतं. मग सगळ्यांचा प्लॅन झाला बाहेर जायचा, नाही तर केक घरीच काटला असता. परत मग एका ठिकाणी केकची दुकान दिसली, मयंकच्या आवडीचा केक घ्यायचा होता. पण इथं जे केक होते ना त्यातला मला एकही नाही आवडला. पण मयंकला पण नाही आवडला. मयंक म्हणत होता हा, पण म्हणला हा एवढा ॲक्टिव्ह चांगला नाही दिसत. मग त्याला त्याच्या पप्पासोबत पाठवलं. ते गेले केक आणायला आणि आम्ही पोचलो राजमहल हॉटेलला. त्यानंतर त्यांनी केक आणले. दादा पण गेला होता त्यांच्यासोबत गाडीवर. तर लक्ष्मण दादा, वहिनी, आदिती ताई आले. त्यामुळे आमच्या बड्डेमध्ये 4 चांद लागले. म्हणजे एकदम खरंच म्हणलं तर आनंद त्यांच्यामुळेच आला. आदिती ताईच्या व्हिडिओवर एक कमेंट बघितली होती की नुसत्या बाता मारते आदिती, काही नाही तिने पार्टी बिर्टी दिली किंवा तिने कुठं हॉटेलला नाही नेलं, घरीच खाऊन गेले होते ते लोक, करिश्मा तिच्या व्हिडिओमध्ये बोलली. तर तुम्हाला सांगते, हे बघा आता तुम्हाला काय बोलावा. आम्ही नुसतं काही इकडं सेलिब्रेशन करायला नव्हतो आलो, जेवण पण आम्ही बाहेरच केलं. म्हणलं आज मनसोक्त तुम्हाला जे वाटते ते ऑर्डर करा, तुमच्या मर्जीने खा, बिंदास, बिलाचं टेन्शन घेऊ नका. आता इथं महिने विचारू नका बरं का, सगळ्यांनाच 9 महिने लागले, काय करावं आता. समजनेवाले को इशारा कापी. तर चला मग फायनली मयंकचा बड्डे आणि मयंक पण खूप हॅपी होता. सगळ्या गोष्टी मयंकच्या मनासारख्या झाल्या. ड्रेस कसा दिसतोय मयंकचा तेही सांगा, माझा ड्रेस कसा दिसतो ते तर सांगाच. त्यानंतर आमचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट झाला. तर बर्थडे सेलिब्रेटचा व्हिडिओ आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढला आहे, तर तो तुम्हाला बघायला भेटलाच असेल. त्यानंतर आमचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट झाला आणि नंतर आम्ही जेवण करायला बसलो. मी पनीर चिल्ली वगैरे. वेलकम बॅक फ्रेंड्स. तर आता आम्ही मस्त पार्टी वगैरे केली, सगळ्यांचे जेवण झाले. इकडे पोरं खेळत आहेत त्या झोक्यामध्ये. इकडं लक्ष्मण दादा आणि वहिनी लव बाईट सारखे फोटो काढतात, व्हिडिओ काढतात. काळा फोटो काढा मस्त छान. आणि आम्ही इथं गप्पा आणि मारतोय. आम्ही इथं मस्त व्हिडिओ काढून दमलो आणि आता बसलो. तर भरपूर सारे व्हिडिओ काढले आम्ही, इंस्टाग्रामवर तुम्हाला बघायला भेटतीलच. आणि नेहमी नावं ठेवता आदिती ताई आली का तिच्यासाठी काहीच करत नाही. विचारा बरं, मनासारखं खाऊ घातलं की नाही का?
आहे की नाही? खूप छान केली पार्टी आम्ही आणि मयंकच्या बर्थडेचे आम्हाला छान इन्व्हिटेशन आणि लक्ष्मीताईला आम्ही खूप मिस केलं कारण ते येत होते पण ते काय प्रॉब्लेम काहीतरी झाला त्यांचं problem काय झाला माहिती. त्यांचा, त्यामुळे लक्ष्मीताईला आम्ही ते- भरपूर मिस केलं. त्यांनी व्हिडिओ पण टाकला होता नाही आले तर. सॉरी म्हणल्या की मला यायला नाही जमलं. जाऊ द्या सॉरी म्हणू नका म्हणलं पण नेक्स्ट टाइम नक्की या. बर्थडे खूप छान झाला आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं. आता जेवण वगैरे चाललं. आता खूप व्हिडिओ काढले ना आता आम्ही निघायला लागलोय घरी. त्यांना थांबा थांबा म्हणते थांबत नाही. उद्या जॉबला जायचंय ते लक्ष्मण दादा म्हणतात मला उद्या कामाला जायचंय. रिक्षा घेऊन आले पोरांची शाळा आहे त्यामुळे त्यांना थांबा थांबा म्हणते पण ते ऐकतच नाही. मग तुम्ही परत मला नाव ठेवता तिच्या घरी जाते 4-4 दिवस राहते ही ती आली तुझ्या घरी की तिला राहू देत नाही राज म्हणत नाही असे करतात मला. मुला हो ना जाऊ दे आता आम्ही तर कधी येईल भेटल माहीत नाही पण वेळात वेळ काढून आलतो यांच्या बड्डेला. खूप छान सेलिब्रेशन झालं. तुम्ही कंटिन्यू आता आमची परत भेट कधी होईल नाही माहिती पण जेव्हा पण होईल लेट पण थेट होईल आता भेट. आता थेटवाली भेट होईल नाही का लक्ष्मण दादा. आले धन्यवाद लक्ष्मण दादा छान वाटलं आम्हाला. 2 शब्द बोला 2 शब्द बोला. मयंकच्या बर्थडेसाठी आलो होतो करिश्माकडे आलो. स्पेशल लोकांना छान झालं birthday? एक नंबर बर्थडे आवडला मनासारखी पार्टी दिली ना तुम्हाला. एक नंबर एक फुल पार्टी. परत कधी येता. बघा आता लेट आणि थेट येऊ परत आता लेट पण थेट येणार आता लक्ष्मण दादा वहिनी सगळे. आता लई मोठी फॅमिली येणार इथून पुढे नाही का. तर चला मग आता निघतोय आम्ही. खूप एन्जॉय केला मस्ती केली व्हिडिओ काढले गप्पा मारल्या भरपूर एन्जॉय झालेला आहे आमचा. लय झाला आता लय थकलो आम्ही. आमची कॅपॅसिटी बोलायची सुद्धा नाही पण काय करता आता. तर चला आता आम्ही निघतोय घरी. ते चालले त्यांच्या मार्गाला आम्ही चाललोय आमच्या मार्गाला. असंच प्रेम राहू द्या तुमचा. मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या. घरी गेल्यावर बोलू हे बॅकग्राऊंडला कॉपीराईट पडायचा. तर फ्रेंड्स कोणी असं करल का बरं सांगा बरं. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जायचं सेलिब्रेट करायचं आणि मग वरून नंतर बिना पार्टी करताच वापस यायचं म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही खायचं. असं कोणी फुकटमध्ये सेलिब्रेट करू देत नाही. आणि जे डेकोरेशन होतं ना ती ऑलरेडी फ्री होतं त्यामुळे तिथं गेल्यानंतर आपण जेवण करतच असतो. तर लक्ष्मण दादा आदितीताई ते सगळे रिक्षामध्ये पुढे निघून गेले होते. आम्ही चाललो आमच्या स्कूटीवर घरी. तर अशा पद्धतीने मस्त त्यांना आमच्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढं पूर्ण पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही घरी आलो. खूप दमली होती मी एकदम. तिथं मस्त नाच गाणे करून आम्ही एकदम म्हणजे फुल एन्जॉय केला. खूप छान पद्धतीने मयंकचा बड्डे सेलिब्रेट झाला. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद प्रेम शुभेच्छा त्याला भेटले. असंच प्रेम राहू द्या सदैव माझ्या मयंकवर. खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला आणि हे सगळं पॉसिबल झालं आदितीताई लक्ष्मणदादा आल्यामुळे कारण त्यांच्यामुळेच जास्त आनंद डबल झाला. त्यानंतर मयंकची लई घाई चालली होती. मम्मी मला गिफ्ट खोलायचं आहे खोलू दे. त्याला म्हणलं सकाळी खोल बाबा आता उशीर झाला. आम्हाला यायला 11-11:30 वाजले होते. मग त्यानंतर तरी घरी आल्यावर त्याने ते गिफ्ट वगैरे खोलले. तर आदितीताईने मस्त असं त्याला ते चालणारं स्पायडरमॅन आणलं होतं. बंदूक मारत होता ते डूडू. त्यानंतर लक्ष्मणदादांनी त्यांनी हे शाळेची बॅग आणली त्याला म्हणजे त्याच्यामध्ये कलर ड्रॉइंग पेन्सिल बरंच काय काय होतं त्याच्यामध्ये. तर चला व्हिडिओ कसा वाटला सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.